महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या वतीने आजपासून 3 दिवस पर्यटन महोत्सवामध्ये स्थानिक कला, हस्तकला, स्ट्रॉबेरी आणि कृषी पर्यटनासह निसर्ग, संस्कृती आणि साहस यांचा अनोखा संगम पाहायला मिळणार। महाराष्ट्र, गुजरातसह 14 राज्यांमध्ये उष्णतेची लाट धडकणार। मुंबई आणि उपनगरामध्ये तापमानामध्ये 2 ते 3 अंशांची वाढ होण्याची शक्यता, तर नंदुरबारमध्ये उन्हाच्या तीव्रतेमुळे तलावातील मासे मृत झाल्याचा अंदाज। चंद्रपूरमध्ये भीषण पाणी टंचाई, अनेक भागांमध्ये टँकरने पाणी पुरवठा, तर नाशिकच्या आंबेवाडीमध्ये तलाव आटल्यामुळे पाझरणाऱ्या झऱ्यातून महिलांना पाणी भरण्याची वेळ। दिल्ली NCR मध्ये अनेक ठिकाणी जोरदार वाऱ्यासह पाऊस, अनेक भागांमध्ये पाणी साचलं। हवामान विभागाकडून दिल्लीला पावसाचा रेड अलर्ट। राज्यभरामध्ये पुढील 4 दिवसांमध्ये हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता। राजस्थानच्या पूर्व भागात वाऱ्याची चक्रीय स्थिती निर्माण झाली। वर्षभरामध्ये तब्बल 800 टन सोन्याची खरेदी होणार। वर्ल्ड गोल्ड कौन्सिलकडून अहवालामध्ये अंदाज व्यक्त। जानेवारी आणि मार्च महिन्यामध्ये सोन्याच्या मागणीमध्ये 10% घसरण। RTI अंतर्गत तिसऱ्या फेरीचे प्रतीक्षा यादीचे प्रवेश घेण्यासाठी प्रवेश आता 7 मे पर्यंत। प्राथमिक शिक्षण संचालकांकडून सूचनापत्र जारी। केदारनाथ धामचे दरवाजे उघडले। अक्षय तृतीयेपासून 4 धाम यात्रा सुरू। मंदिराला आकर्षक फुलांची सजावट। सजावटीसाठी 108 क्विंटल फुलांचा वापर। आणि एक महत्त्वाची बातमी आपण